स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे जून महिन्याचे राशी भविष्य. मित्रांनो, बघा की जून महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींना अशा कुठल्या 6 गोष्टी घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बघा की मेष राशी राशीचक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. मित्रांनो, अतिशय कष्टाळू, मेहनती आणि पराक्रमी रास म्हणजे मेष रास. मेष राशीचे व्यक्ती हे अत्यंत पराक्रमी असतात, शूर असतात आणि धाडसी देखील असतात. परंतु त्यांच्यामध्ये एकच अवगुण असा असतो की त्यांना राग लवकर येत असतो. राग जर सोडला तर मेष राशीचे व्यक्ती हे अतिशय पराक्रमी, शूर आणि धाडसी असतात आणि कष्टाळू देखील असतात. अशाच मेष राशी व्यक्तींना येणारा जून महिना हा कसा असणार आहे, त्यांचे जून महिन्यात आरोग्य कसे असणार आहे, आर्थिक बाबतीत त्यांचं कसं असणार आहे, त्याचप्रमाणे त्यांचा कसा विकास होणार आहे, त्यांना कसा लाभ मिळणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघा की मेष राशी. सध्या मेष राशीला 7.5चे पहिले चरण चालू आहे आणि 7.5चे पहिले चरण चालू असताना जून महिना कसा असणार आहे ते आता आपण बघूया. पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत. आरोग्याच्या बाबतीत मेष राशी व्यक्तींना येणारा जून महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. थोडेसे किरकोळ आजार जर सोडले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. पोटाचा आजार किंवा किडनी, लिव्हरसारखा आजार असेल तो आजार तुम्हाला थोडंसं फार उद्भवणार आहे. त्यासाठी तुम्ही अल्कोहोलचे जर सेवन करत असाल तर अल्कोहोलचे सेवन तुम्ही टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमच्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी असतील त्या खाण्यापिण्याच्या सवयी तुम्ही बदलल्या पाहिजे. तुमच्या शरीराला अपायकारक होईल असे कोणतेही अन्नपदार्थ तुम्ही येणाऱ्या जून महिन्यात सेवन करू नका. व्यायाम करा, योगा करा. योगा आणि व्यायाम केल्यामुळे तुम्हाला तुमचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या जून महिन्यात तुमच्या आरोग्याची थोडीशी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी तुम्ही लावा, योगा करा. त्याचप्रमाणे जर तुम्ही प्रवासाला जाणार असाल, लांबचा प्रवास जर असेल तर तुमच्या खाण्यापिण्याच्या काही गोष्टी असतील त्या सोबत राहू द्या आणि तुम्हाला शरीराला चांगल्या ज्या हानिकारक ज्या अशा गोष्टी असतील त्या टाळा आणि चांगल्या गोष्टी असतील त्याच तुम्ही प्रवासादरम्यान सेवन करा. येणाऱ्या जून महिन्यात तुमचं आरोग्य हे चढ उतारांनी भरलेलं असणार आहे. त्यानंतर बघूया की शिक्षणाच्या बाबतीत येणारा जो जून महिना आहे तो विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. 15 जूनच्या आधी तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडणार आहेत. शिक्षणाच्या बाबतीत 15 जून नंतर मात्र थोडेसे डोके चालवावं लागणार आहे. तुम्हाला काही शिक्षणात अडचणी निर्माण होतील तर त्या अडचणी तुम्ही दूर करून तुम्हाला पुढचा मार्ग हा अवलंबन करायचा आहे. येणाऱ्या काळात शिक्षणासाठी जर तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जाणार असाल, उच्च शिक्षणासाठी जाणार असाल तर तो तुमचा मार्ग हा मोकळा होणार आहे. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना जर स्पर्धा परीक्षा असेल किंवा एखाद्या परीक्षा असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. फक्त थोडीशी तुम्हाला मेहनत जास्त करावी लागणार आहे आणि मेहनत केली तरच त्याचं फळ मिळत असतं. त्यामुळे येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. 15 जून नंतर मात्र थोडीशी तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि थोडंसं तुम्हाला अभ्यास आणि मेहनत देखील करावी लागणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरी संदर्भात नोकरदार वर्गासाठी येणारा जून महिना हा कसा असणार आहे ते आता आपण बघणार आहोत. मेष राशीच्या ज्या व्यक्ती असतील त्यांना नोकरी नाही आहे अशा व्यक्तींना येणाऱ्या काळात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी गेला होता किंवा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेला होता त्या ठिकाणी तुम्हाला परत नोकरीसाठी बोलवणं येऊ शकतं. ज्यांना नोकरी नाही अशा लोकांना आपल्या इच्छित स्थळी नोकरी मिळण्याची शक्यता येणाऱ्या जून महिन्यात आहे. ज्यांना नोकरी आहे अशा लोकांनी येणाऱ्या जून महिन्यात थोडीशी काळजी घेतली पाहिजे. आपले वरिष्ठांसोबत किंवा आपले जे कनिष्ठ असतात त्यांच्यासोबत तुमचे भांडण होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचा ताळमेळ साधून तुम्हाला नोकरीमध्ये काम करायचं आहे. त्यामुळे वरिष्ठसुद्धा तुमच्यावर नाराज होणार नाही आणि तुमचे कनिष्ठसुद्धा तुमच्यावर नाराज होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. येणाऱ्या जून महिन्यात थोडासा तुमचा मूडी स्वभाव असणार आहे. कधी तुम्ही कामाला जाण्याचं टाळूसुद्धा शकता किंवा तुम्हाला आळस असणार आहे. त्यामुळे आळस झटकून तुम्ही कामाला लागा. नोकरीमध्ये येणारा काळ तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे.
पगारवाढ सुद्धा तुमचा होऊ शकतो, परंतु तुम्हाला वरिष्ठांना नाराज करायचं नाहीये आणि तुमच्या कनिष्ठांना सुद्धा तुम्हाला नाराज करायचं नाहीये. नोकरीमध्ये तुम्हाला थोडंसं ताळमेळ घालायचं आहे. कोणालाही न दुखवता तुम्हाला तुमचं काम हे जून महिन्यात करायचं आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवन हे तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले राहणार आहेत. तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं असेल, बाहेर फिरण्यासाठी जायचं प्लॅनिंग असेल किंवा फॅमिली प्लॅनिंग असेल, ते तुमचं चांगलं यशस्वी होणार आहे. तुम्हाला त्यात यश हे नक्कीच मिळणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर तुमच्या कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा आनंद सुद्धा येणाऱ्या जून महिन्यात घेणार आहात. त्याचप्रमाणे येणारा काळ हा तुमच्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचं भाग्य तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. येणाऱ्या जून महिन्यात तुमचं भाग्य अतिशय चांगलं असणार आहे, परंतु काही थोड्याशा अडचणी तुमच्या कामात येतील. परंतु त्या 5-10 मिनिटाच्या अडचणी दूर झाल्यानंतर तुम्हाला त्या तुमच्या कामात यश नक्कीच मिळणार आहे. म्हणजेच काय, एखादं तुम्ही जर मीटिंगला असाल आणि मीटिंगमध्ये अचानक लाईट गेली, तुमचा मूड ऑफ होऊ शकतो, परंतु 5-10 मिनिटाचा जो व्यत्यय आल्यानंतर तुमचं जे काम होणार आहे ते काम हे अतिशय यशस्वी आणि आनंदी होणार आहे. त्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला थोड्याशा अडचणी येतील, किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असतील, त्या अडचणी तुम्ही दूर करणार आहात आणि त्या अडचणीवर मात करून तुम्ही पुढे जाणार आहात. येणाऱ्या जून महिन्यात तुमचं भाग्य हे अतिशय चांगलं असणार आहे. कुठल्याही प्रकारचा तणाव तुम्हाला राहणार नाही. त्यानंतर बघूया आर्थिक बाबतीत येणारा काळ हा तुमच्यासाठी मेष राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. चारही बाजूने पैशाची आवक तुमची वाढणार आहे. एखादे पैसे अडकलेले असतील, ते सुद्धा अडकलेले पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो बघा की कुठलेही काम करत असताना रागाच्या भरात काम करू नका. पैशाची येणे तुमचे वसूल होणार आहे किंवा एखाद्याला उसने पैसे देत असताना काळजीपूर्वक पैसे तुम्ही द्या. आर्थिक बाबतीत येणारा काळ हा तुमच्यासाठी तरी चांगला असला तरी अनावश्यक खर्च तुम्ही टाळला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा जो अनावश्यक खर्च असेल तो तुम्हाला अनावश्यक खर्च करायचा नाहीये. तुम्ही नेहमी आनंदी राहा आणि अनावश्यक खर्च हा नक्की टाळा. येणाऱ्या काळात मित्रांनो बघा की येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया की व्यावसायिक बाबतीत मेष राशीच्या व्यक्तींना येणारा काळ म्हणजे काय की जून महिना अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्याची शक्यता येणाऱ्या जून महिन्यात निर्माण होणार आहे. येणारा काळ तुमचा व्यवसाय वाढू शकतो. त्यानंतर मित्रांनो बघा की मेष राशीच्या व्यक्तींना 7.5 चालू आहे आणि 7.5 चालू असताना कुठल्याही प्रकाराला घाबरण्याची गरज नाही. तुमचे जर चांगले कर्म असतील आणि तुमचं कर्म चांगले असतील, तुम्ही जर मेहनती असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. त्यावर काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांना काळ्या तेल वाहू शकता. त्यानंतरचा उपाय म्हणजे तुम्ही शनी महाराजांचं जो बीज मंत्र आहे ते तुम्ही म्हणू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन करू शकता. मित्रांनो बघा की येणाऱ्या काळात तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. आरोग्य तुमचं चांगलं असणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत चांगलं असणार आहे. व्यावसायिक बाबतीत चांगलं असणार आहे. वैवाहिक जीवन तुमचं चांगलं असणार आहे. त्याचप्रमाणे बघा की नोकरी संदर्भात सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींना येणारा जो जून महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. परंतु तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, कोणाशीही भांडण करायचं नाही. वरिष्ठांना खुश ठेवायचं आहे, कनिष्ठांना खुश ठेवायचं आहे आणि तुमचं काम हे चालू द्यायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.